वर्षापूर्वीचा बुद्ध धम्म आहे. लय संपवायचा प्रयत्न केला पण संपला नाही. या काळात सुद्धा भंतीजीचा नालंदा बुद्ध आश्रम लय जणांनी तोडायचा प्रयत्न केला. 200 जणांची टोळी करून तोडायचा प्रयत्न केला पण तो पण काही संपला नाही. म्हणजे संपवले होते ना, त्यांचा मात्र आता नाश होणार. त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटणार आणि कर्माची फळं आता टवटवीत झालेली आहे. ते लवकरच भेटणार तुम्हाला. जेवढे होते ना तोडायला तेवढ्यांना सुद्धा कर्माची फळं लवकरच भेटणार. फक्त आता वाट पहा. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, गौतम बुद्धाचं नाव घ्यायचं आणि माग गांजा विकायचा, ते पण अँब्युलन्स मध्ये, रुग्णवाहिकामध्ये. आज शापाचं विष विकायचं. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं. माझ्या जातीचं नाव खराब करायचं नाही. माझ्या जातीला कलंक लावू द्यायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि हे धंदे करायचे. प्रत्येकाच्या कर्माची फळं भेटणार आणि या जन्मात नाही आताच भेटणार आणि हे फळं सुरुवात झालेली आहे. जय भीम. सर्पमित्र आकाश जाधव आता पोलिसांच्या कोठडीत आहे. साठी एका रुग्णवाहिकेचा वापर करून हा गांजा ओडिसाहून महाराष्ट्रात आणला जात होता. पोलिसांनी या रुग्णवाहिकेतून 5 क्विंटलपेक्षा जास्त गांजा जप्त केला असून आकाशसह 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावर सापांना वाचवण्याचे व्हिडिओ टाकून प्रसिद्ध झालेला हा आकाश प्रत्यक्षात एका आंतरराज्य ड्रग नेटवर्कचा भाग असल्याचं तपासात समोर आले.